रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना मोठी चवळी असते ना त्याची भाजी मी तुम्हाला पातळ सांबार जशी भाजी करून दाखवणार आहे। ही बघा, ही मोठी चवळी, मोस्टली छोटी पण चवळी असते, एकदम छोटी आणि ही मोठी। तर हिला मी भाजले आणि हिला शिजवून घेतलेले। हे झटपट मला करायची होती म्हणून तुम्हाला ते भाजतेली प्रोसेस मी दाखवली नाही आहे, पण हे असं शिजवून घ्यायची। आणि नंतर मग आता ह्याला फोडणी देण्यासाठी काय काय लागणार आहे सामग्री बघा। ह्या साईडला एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण चेचून ठेवलेला आहे, आपला घाटी स्पेशल मसाला आहे, शंकेश्वरी मसाला आहे, हळद आहे, हिंग पावडर आहे आणि तेल आहे आणि पुदिन्याची थोडी चटणी आहे। तर हे आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ही भाजी मस्तपैकी चमचमीत करणार आहोत। चला आता आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलेले आहे, पॅनमध्ये आपण कांदा टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया आणि कांदा भाजून घेऊया। ही मोस्टली भाजी आहे ना आता ह्याच महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यातच चालू असते, कारण पावसाळ्यामध्ये गणपती फेस्टिवल येतो तेव्हा ही चवळीची भाजी असते, मोठी चवळी असते। गणपतीच्या वेळी मस्तपैकी भाजी बनवली जाते जेवणामध्ये, देवाला प्रसादी म्हणून नैवेद्य केला जातो। वाल असते, मोठी वाल, छोटी वाल असते, बटाटे असतात किंवा छोले असतात, हे सगळ्या अशा भाज्या आता ह्या 3 महिन्यामध्ये जास्ती प्रमाणात खाल्ल्या जातात। अजून होते तर त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण हे टाकत आहोत। त्याचबरोबर आपले टोमॅटो पण टाकायचे त्यात। सगळं भाजून घ्यायचं। आपला कांदा टोमॅटो सगळं भाजलेले त्यात आपले हे सगळे मसाले ॲड करायचे। थोडी पुदिन्याची चटणी पण टाकायची। भाजू द्यायचं। आपला आहे मस्तपैकी भाजून झालेले मसाला। आता आपण यामध्ये जे शिजवलेले जी चवळी आहे ती ॲड करायची। आपण पातळ भाजी करणार आहोत ना थोडी, मग हे सगळंच याच्यामध्ये टाकून द्यायचं, नंतर मग ती कढलं जातं। त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्तपैकी आपली भाजी रेडी आहे। एक उकळी येऊ द्या। मस्तपैकी उकळी आली, मस्तपैकी भाजी झाली, मस्त चवळीची रस्सा भाजी, अतिशय सुंदर। चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, अतिशय छान झालेली आहे रस्सा भाजी। आपण हे गॅस झाल्यानंतर ही भाजी झाली। हे बघा, रस्सा भाजी आपली मस्त झाली। मी गॅस घालवले। आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा। मी जेवणाची ताटं पण व्हिडिओ ठेवते गाण्याचे, ते पण बघत राहा। म्हणजे जेवण कसं ताटामध्ये, म्हणजे दररोजचं जेवण असतं माझं, असं काय असं खास असं काही केलेलं नसतं, दररोजच आपलं असतं, पण वाढून आणि त्याच्यावर गाणं आपल्याला ठेवलेलं असतं। आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सतत चॅनल माझं बघत राहा।
बघा मस्तपैकी झालेली आहे रस्सा भाजी. तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा.